ईगल क्लासेस मध्ये सर्वांचं स्वागत। आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वी विषय भूगोल, पहिला धडा, त्याचं नाव आहे क्षेत्रफळ। तर या चॅप्टर मध्ये किंवा या पाठामध्ये विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामधला संवाद व त्या संवादावरून मिळणारी माहिती आपणास या चॅप्टर मध्ये किंवा या पाठामध्ये पाहूया। राहुलच्या वर्गातील विद्यार्थी, शाळेतील शिक्षक असे सर्वजण उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्ग पासून रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे क्षेत्र भेटीसाठी निघाले आहेत। नळदुर्ग हा कुठे आहे? उस्मानाबाद। आणि रायगड हा कुठे आहे? अलिबाग। आणि हा उस्मानाबाद जिल्हा मराठवाड्यामध्ये येत असतो, तर रायगड जिल्हा कुठे येत असतो? कोकणामध्ये येत असतो। मग यासाठी त्यांनी काय केले? शाळेने एसटी महामंडळ भाडे तत्वावर मिळवली किंवा प्रासंगिक करारावर घेतली आहे। या क्षेत्र भेटीचे नियोजन राहुल व त्याच्या मित्रांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार केला आहे। आता विद्यार्थी जे आहे ते नळदुर्ग ते अलिबाग या प्रवासादरम्यान भूरचना म्हणजे भूमीची रचना, कुण्या प्रकारची भूमी आहे त्याच्याबद्दलची माहिती, मृदा म्हणजे माती, वनस्पती व वनस्पत्यांमध्ये दिसणारे बदल कसे अनुभवतात याची माहिती आपल्याला या चॅप्टर मध्ये किंवा या पाठामध्ये घ्यायचं आहे। आता तुम्ही मॅप पहिला ऑब्झर्वेशन करा। हा नळदुर्ग कुठे आहे? उस्मानाबाद। उस्मानाबाद कुठे येतो? मराठवाडा। कुठून कुठे जात आहेत? सोलापूर। सोलापूरहून इंदापूर। आणि इथे इंदापूर पाशी तुम्हाला एक जलाशय दिसेल। या जलाशयाचं नाव काय आहे? उजनी जलाशय। त्यानंतर आपण कुठे जाणार आहोत? उरळी कांचन, त्याच्यानंतर हडपसर, आणि हडपसर पासून आपल्याला कुठे जायचंय? सिंहगड। सिंहगड ते पुणे, आणि पुण्यापासून लोणावळा, लोणावळा ते खोपोली, आणि त्यानंतर आपला जो डेस्टिनेशन आहे तो अलिबाग, त्या ठिकाणी आपण जाणार आहोत। आणि सोबत जे काही साहित्य घ्यायचे त्याच्याबद्दल पण सुद्धा आपल्याला चॅप्टर मध्ये माहिती दिलेली आहे। बॅग, बॉटल, पेन, वही, फर्स्ट एड, मॅप, कंपास, टोपी, कॅमेरा आणि दुर्बीण। आता दिवस पहिला, वेळ सकाळची 6 वाजता। शिक्षिका, आता आपण नळदुर्गहून सोलापूरकडे जात आहोत। सोलापूर जवळ आपण सकाळची न्याहारी घेणार आहोत, म्हणजे सकाळचा नाश्ता घेणार आहोत, आणि पुण्याला सिंहगडाजवळ जेवण घेणार आहोत। तुम्हाला संपूर्ण प्रवासात रस्त्याच्या दोन्ही बाजूंचे निरीक्षण करून खालील मुद्द्यांच्या आधारे वहीत नोंद करायचे आहेत। म्हणजे इथं शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सूचना दिल्या, आणि काय नोंद करायचे आहेत ते पहा। भूरचना, जलाशय, वनस्पती, मृदा, शेती, मानवी वस्त्या, वसाहतींचा आकृतिबंध, म्हणजे वसाहती कुण्या प्रकारच्या असतात किंवा घरं कुण्या प्रकारची आहेत, त्यांची रचना कुण्या पद्धतीची आहे ते आपल्याला या चॅप्टर मध्ये पाहायचंय। त्यानंतर राहुल काय म्हणतो? हो मॅडम, इकडे चढ उताराची भूरचना असून काही ठिकाणी जमीन ही कशी आहे? तर सपाट आहे। म्हणजे नळदुर्गचा जो ठिकाण आहे किंवा उस्मानाबाद जिल्ह्यातला जो ठिकाण आहे तो कसा आहे? चढ उतार आहे, आणि तिथली बहुतांश जमीन ही कशी आहे? सपाट आहे, आणि काही ठिकाणी शेती ही दिसत आहे। साक्षी काय म्हणते पहा, रस्त्याच्या बाजूला छोट्या छोट्या वस्त्या आहेत, चहाची दुकाने, ढाबे, पेट्रोल पंप व इतर दुकाने दिसत आहेत। शिक्षिका, मीना तू सांग। मीना म्हणते, मॅडम आता आपण उताराच्या रस्त्यानं जात आहोत। म्हणजे ज्यावेळेस आपण उस्मानाबादहून पुणे किंवा अलिबागकडे जात असतो त्यावेळेस आपल्याला काय लागत असतो? उतार लागत असतो। का? कारण शिक्षिका सांगते, आता आपण बालाघाट रांगेच्या दक्षिणेला आहोत। बालाघाट रांगे सह्याद्री पर्वताची पूर्वीकडे पसरलेली एक डोंगर रांग आहे। म्हणजे बालाघाट हे काय एका प्रकारची डोंगर रांग, आणि कुणीकडे पसरलेली आहे? सह्याद्री पर्वताच्या पूर्वीकडे पसरलेली आहे। त्यानंतर भूरचनेत होणारे बदल सहजपणे दिसून येतात, आणि काय होत आहे तर भूरचना जी आहे त्याच्यामध्ये काय होत आहे? त्यांच्या रचनेमध्ये बदल दिसून येत आहे। आता जे वस्त्यांची माहिती घेऊया। आता वस्त्यांच्या आकृतिबंध आणि घराबद्दल माहिती सांगायचं आहे, तर सुरेश त्यावेळेस सांगतो, ग्रामीण भागात रस्त्यालगतच्या वस्त्या, तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं असाल तर आपल्याकडले जे काही घरं वगैरे असतात लातूरकडले वगैरे खेडेगावातले,
किंवा उस्मानाबाद साईडची तुम्ही ऑब्झर्वेशन करा, रोडच्या लगट एका लाईन मध्ये असतात. वस्त्या कशा असतात, एका ओळीत असतात. आणि घरांच्या ज्या भिंती असतात ते दगड आणि मातीच्या असतात. घरांच्या छपरासाठी लाकूड आणि मातीचा उपयोग केलेला दिसतो. रेणुका, या परिसरात बहुतेक सगळीकडे गवत असून ते सुकलेलं आहे. म्हणजे तर पाण्याचं प्रमाण कसं आहे मित्रांनो, कमी आहे. काही ठिकाणी निष्पर्ण झाडं दिसत आहेत, म्हणजे ज्या झाडांना पानं नाहीत अशी झाडं आपल्याला दिसत आहेत. शिक्षिका, सूरज, रेणुका बरोबर. अशी घरं असलेल्या वस्त्यांना काय मॅडम सांगतात पुन्हा, की जी एका ओळीची काही घरं असतात त्यांना रेषाकृती वस्त्या म्हणतात. हे आपण 7वी शिकलो आहोत असे मॅडम त्यांना सांगितल्या. या घरांना धाब्याची घरे म्हणतात. ती विशिष्ट पद्धतीने बांधलेली परंपरागत घरं आहेत. येथील वनस्पती शुष्क प्रदेशातील पानझडीचे आहेत. त्यांची पाने विशिष्ट काळात काय होतात, गळून पडतात. मग थोड्या वेळानं काय होतं, मग सोलापूर शहराला पहिला स्पॉट आला. आता शिक्षक काय म्हणतात, आता आपण सोलापूर शहरात आलो आहोत. शहरी भागात लोकसंख्येची घनता जास्त असते, त्यामुळे येथे अनेक मजली इमारती दिसतात. पण ग्रामीण भागात कसे होते, रोड लगत फक्त एका ओळीमध्येच घर होते. आणि त्यांना आपण काय म्हणलं, रेषाकृती वस्त्या किंवा धाब्याची घरे. मग हे जे काही अनेक मजली इमारती असतात ते कशाने बांधलेले असतात, सिमेंट, वाळू, खडी आणि पाणी यांचा मिश्रण करून विटांच्या साह्याने बांधलेली असतात. शहरातील रस्त्यालगत मॉल, मोठी हॉटेल्स आणि अनेक आधुनिक सुविधा असलेले दुकान असतात. विद्यार्थी शहरातील वेगवेगळे निरीक्षण करीत राहिले. सोलापूर शहरातून बाहेर पडल्यावर शिक्षकांनी राहुलला न्याहारीचे पुढे विद्यार्थ्यांना वाटायला सांगितले. म्हणजे त्यांचा जो नाश्ता होता तो इथे पार पडला त्यांचा. आता पुढे पहा शिक्षिका, आता आपण सोलापूर शहराबाहेर जात आहोत. मुलांनो, आजूबाजूला असणारी शेती पहा, काय दिसते ते नोंदवा व सांगा. मग त्यानंतर विद्यार्थ्यांनी निरीक्षण केलं आणि त्यातली एक मुलगी सावित्री, तिने मॅडमला म्हटलं, मॅडम मला इकडे हिरवीगार शेत दिसत आहेत. आपण नळदुर्ग सोडल्यानंतर तिकडे झुडपी पिके दिसत होती. झुडपी म्हणजे छोटी छोटी पिकं आपल्याला त्या ठिकाणी दिसत होती. व कुठेतरी एखादे क्षेत्र ऊसाचं होतं. म्हणजे अल्प प्रमाणामध्ये ऊसाचं प्रमाण त्या ठिकाणी शेतीचा होता. पण ज्या पद्धतीने आपण उस्मानाबाद पासून पुण्याकडे जाऊ त्यावेळेस ऊसाचं प्रमाण हे वाढत राहतं. आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त लागवड कशाची केली जाते, तर ऊसाची केली जाते. परंतु इकडे मात्र सगळीकडे ऊस दिसत आहे. हे कोण म्हणलं, सावित्रीनं. आणि कुठे ऊस दिसत आहे, ज्यावेळेस आपण काय ओलांडलं, सोलापूर. शिक्षिका, बरोबर आपण नळदुर्ग सोडल्यानंतर तेथे मूग, उडीद, इतर कडधान्याची पिके दिसली. सोलापूर आणि नळदुर्गच्या मध्ये काय दिसले आपल्याला, मूग, उडीद आणि कडधान्याची पिके. त्यानंतर आपण सोलापूर क्रॉस केल्यानंतर आपल्याला प्रामुख्याने कोणतं पीक आढळलं, ऊसाचे पीक. कारण काय, कारण त्या ठिकाणी सिंचनाच्या सोयी आहेत. सावित्री, हो मॅडम, मगाशी आपण एक कालवा ओलांडला होता आणि आता मला समोर एक मोठा जलाशय दिसत आहे. मग मॅडम म्हणाल्या, त्या जलाशयाचं नाव काय, तर मॅडमनं सांगितल्या त्या जलाशयाचं नाव आहे, आत्ताच तुम्हाला सांगितलं, आठवा विद्यार्थी मित्रांनो सांगा लवकर, उजनी. हा जलाशय कोणता आहे, उजनी जलाशय किंवा उजनी धरणाचा जलाशय आहे. आणि हा कोणत्या नदीवर वसवलेला आहे, तर भीमा नदीवरला आहे. आणि कुठे येतो, तर इंदापूर जवळ येतो. कुठे येतो बाळांनो, इंदापूर जवळ येत असतो. मग या धरणाच्या पाण्याचा उपयोग कशासाठी केला जातो, प्रामुख्याने ऑब्विसली पिण्याकरिता, त्यानंतर विद्युत निर्मितीसाठी, वीज निर्मितीसाठी, मासेमारीसाठी, सिंचन करण्यासाठी ह्या धरणाच्या पाण्याचा वापर केला जातो. मग पूजा म्हणते, मॅडम हा भाग मैदानी वाटतो. म्हणजे हा इंदापूर पासला जो भाग आहे तो कसा भाग आहे, मैदानी भाग आहे. शिक्षिका, हो आता आपण सपाट प्रदेशातून जात आहोत. हा प्रदेश कसा आहे, सपाट आहे. हा सपाट प्रदेश म्हणजे कोणता, दख्खन पठाराचा भाग आहे. आणि जसे जसे आपण पश्चिमेकडे जाऊ तसतसे आपल्याला वनस्पती आणि भूरचनेतील आणखीन बदल पाहायला मिळतील. मग काही तासांचा प्रवास ओलांडल्यानंतर त्यांना हडपसर
हा ठिकाण लागला आणि त्यांनी हडपसर पासून कुठे गेले ते सिंहगड. मग सिंहगडाच्या पायथ्याशी त्यांना लहान मोठी हॉटेल दिसली आणि तेथे पोहोचल्यावर रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या मोकळ्या जागेत दुपारचे जेवण करून त्यांनी थोडी विश्रांती घेतली. त्यामध्ये नजमा नावाची मुलगी काय म्हणते, जेव्हा आपण नळदुर्गाजवळ होतो त्या परिसरात पहा बोरी आणि बाबळीची झाडं जास्त दिसत होती. आणि बोरी आणि बाबळीची जी झाडं असतात हे कोणत्या प्रदेशात जास्त येतात, ज्या ठिकाणी उष्ण असतं त्या ठिकाणी हे बोरी आणि बाबळी येत असतात. पण इथे तर वेगळी वृक्ष दिसत आहेत. शिक्षिका छान. नळदुर्ग ओलांडताना निम ओसाड प्रदेशात आढळणाऱ्या काटेरी वनस्पती दिसत होत्या. काटेरी छोटे छोटे झुडपं असतात, त्यामध्ये कारक, त्याच्यानंतर एडीबाबळ असे अनेक प्रकारचे छोटे छोटे झुडपं असतात वनस्पतींच्या. आणि कडुलिंब हा सर्वात महत्वाचा. वनस्पतींच्या प्रकारामध्ये होणारा हा बदल त्या प्रदेशातील पर्जन्यमानाच्या प्रमाणातील बदलाचा सूचक आहे. म्हणजे काहू लागलं, ज्यावेळेस आपण उस्मानाबाद कडून पश्चिम महाराष्ट्राकडे जाऊ, पुण्याकडे जाऊ, त्यावेळेस पावसाचं प्रमाण काय होत आहे, वाढत आहे. आता आपण पाहत आहोत अंजन, वड, पिंपळ इत्यादी वृक्ष जास्त प्रमाणात आहेत. कुठे? सिंहगडाच्या पायथ्याला त्यांना ऑब्झर्वेशन केलं किंवा पाहिलं. सिंहगडाच्या माथ्यावर गेल्यावर त्यांनी सह्याद्री पर्वतापासून निघणाऱ्या डोंगररांगा दिसतात. तुम्ही आपल्या बरोबर आता फक्त ओळखपत्र हे आदेश शिक्षक जे काही शिक्षक असतात सोबत किंवा शिक्षिका त्या विद्यार्थ्यांना सांगू लागले की तुम्ही सोबत येत असताना फक्त ओळखपत्र, वही, पेन, दुर्बीण, कॅमेरा, टोपी, नकाशा, पाण्याची बादली किंवा बॉटली इतकं साहित्य घ्या. मग सिंहगड ज्यावेळेस ते चढायला सुरुवात करू लागले त्यावेळेस पहिल्यांदा ऊन होता, नंतर अजून थोडं उंचावर गेल्यावर त्यांना ढग लागले. थोड्या वेळाने काय झालं, आणखी उंच गेल्यावर थोडा पावसाच्या सरही पडू लागल्या किंवा त्याला आपण म्हणतो रिमझिम पाऊस पडू लागला. वाटेत विद्यार्थ्यांना उकडलेल्या भुईमुगाच्या शेंगा, ताक, दही इत्यादी खाद्यपदार्थ आस्वाद घेतला. म्हणजे असं आपण म्हणू शकतो की तिथला त्या सिंहगडापासला प्रमुख जे काही खाद्यपदार्थ आहे तो कोणता म्हणलं तर भुईमुगाच्या शेंगा, ताक, दही इत्यादी पदार्थ असतात. तसेच निसर्ग दृश्य परिसरातील वनस्पती, पक्षी, दूरवर दिसणारे पुणे शहर पाहिले. हे कुठून दिसू लागलं त्यांना? सिंहगडावरून. किल्ल्याच्या विविध भागांची छायाचित्रे घेतली. त्यानंतर शिक्षकांनी त्यांना एक विशिष्ट ठिकाणी एकत्र होण्याची सूचना दिली. शिक्षिका, आता आपण सिंहगड किल्ल्यावर आहोत, या गडाबद्दल माहिती आपण कशी मिळवू शकतो? नेहा: मॅडम, आम्ही सिंहगडाच्या प्रवेशद्वाराजवळ एक फलक पाहिला. त्या फलकावर सिंहगडाबद्दल माहिती दिली आहे. त्याचं आम्ही छायाचित्र सुद्धा घेतलं आहे. शिक्षिका म्हणाल्या, खूपच छान नेहा. आता भूरचनेच्या वैशिष्ट्यातील फरक कोण सांगेल? त्यावेळेस कासी म्हणतो, आधी आपण कमी अधिक उतार असलेला व मैदानी प्रदेश पाहिला, पण या ठिकाणी डोंगराळ भाग आहे. हा जो सिंहगडाचा भाग आहे तो कसा आहे? डोंगराळ. आणि जसं आपण उंचीवर जाऊ त्या पद्धतीने काय होणार, आपल्याला ढगांचा अनुभव घेता येत असतो. शिक्षिका: खूप छान कासिम. आपल्याला येथून दऱ्या, डोंगर, टेकड्या, शिखरांचे सुळके आणि ज्वालामुखीच्या उद्रेकापासून तयार झालेले खडकांचे थर अशी अनेक प्राकृतिक वैशिष्ट्ये दिसत आहेत. पण त्यावेळेस शिक्षिका प्रश्न विचारतात विद्यार्थ्यांना की हा खडक ओळखा. त्यावेळेस विद्यार्थी म्हणतात, त्यामध्ये राहुल नावाचा विद्यार्थी म्हणतो, अग्निजन्य प्रकारचा बेसाल्ट खडक आहे. आणि तो लगेच किल्ल्यावर येताना मार्गात भूस्खलनामुळे झालेल्या पडझडीचे अवशेष तुम्हाला पाहायला मिळाले असतील, असे शिक्षिका विद्यार्थ्यांना म्हणाल्यानंतर त्यावेळेस विद्यार्थी मेरी नावाची काय म्हणते, आपण राहतो त्या प्रदेशात प्रामुख्याने कडधान्याची पिके दिसली. म्हणजे उस्मानाबाद मध्ये आपल्याला काय दिसली? कडधान्याची पिके. त्यानंतर सोलापूर ते पुणेमध्ये काय दिसलं आपल्याला? ऊसाचं. कारण काय तर त्या ठिकाणी जलसिंचन किंवा जलाशय असल्यामुळे ऊसांना जो काही उपयुक्त मात्र्यामध्ये पाणी लागतो तो त्याला मिळत असतो. आणि ज्यावेळेस हे सिंहगडाच्या पायथ्याशी ऑब्झर्वेशन केलं त्यांना काय दिसलं? जास्ती प्रमाणात भात शेती. शिक्षिका: बरोबर आहे. याचं मुख्य कारण म्हणजे या प्रदेशात असणार जास्त पर्जन्यमान. कोटासारखी रचना असलेले गड तुम्ही यापूर्वी कुठे पाहिले आहे का?
त्या आणि या गडाच्या रचनेमध्ये कोणता फरक आहे ते ओळखा. त्यावेळेस वहिदा म्हणते, मॅडम आपण याची तुलना नळदुर्ग किल्ल्याशी करू शकतो, परंतु नळदुर्ग किल्ला सिंहगडासारखा डोंगराळ नाही, तो पाहण्यासाठी चढण चढावी लागत नाही. शिक्षिका म्हणते, हो खूप छान, आपण आता किल्ल्याच्या माथ्यावर आहोत. हा किल्ला पर्वत माथ्यावर बांधला आहे. म्हणजे हा जो सिंहगड किल्ला आहे तो कुठं आहे? पर्वत माथ्यावर बांधलेला आहे. याला काय म्हटलं जातं? पर्वत माथ्यावरल्या किल्ल्याला डोंगरी किल्ला असं म्हटलं जातं. हे ठिकाण सुरक्षेच्या दृष्टीने व सभोवतालच्या परिसरावर देखरेख ठेवण्यासाठी योग्य आहे, म्हणून हा किल्ला बांधला गेला. शिवाजी महाराजांनी हा किल्ला कशासाठी बांधला? तर बाजूचे जे काही आपलं साम्राज्य आहे त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला बांधलेला होता. नळदुर्ग हा भुईकोट किल्ला आहे. आता भुईकोट म्हणजे काय? भुईकोट म्हणजे जे आपण जमीन लगत बांधतो त्याला म्हणायचं भुईकोट, किंवा सपाट पृष्ठभागावर बांधत असतो त्याला काय म्हणायचं? भुईकोट किल्ला. किल्ले आपल्या राज्याचा वारसा आहेत. इकडे या व खालच्या बाजूस पहा, समोर जो पाण्याचा साठा दिसत आहे तो खडकवासला. म्हणजे सिंहगडाहून आपल्याला पुण्यापासला जो धरण आहे किंवा धरणाचा जलाशय आहे तो कोणता आहे? खडकवासला. या धरणातील पाणी पुणे शहर व सभोवतालच्या भागाला पुरवले जाते. लक्ष द्या, पुणे शहराला पाणी कुठून पुरवठा होतो? तर फक्त खडकवासला या धरण जलाशयापासून त्यांना पाणी पुरवठा होत असतो. आता आपण किल्ल्याच्या कल्याण दरवाजाकडे जाऊ. आता कल्याण दरवाजाकडे गेल्यानंतर त्यांना काय दिसतं? तर इकडे या आणि ही रचना पहा असे शिक्षका म्हणल्यानंतर याला शिक्षका सांगितलं की या कल्याण दरवाजाला देवटाके म्हणतात. मग देवटाके म्हणतात, नैसर्गिक झऱ्यातून येणाऱ्या पाण्याचा साठा इथे केला जातो. म्हणजे पूर्वीच्या ठिकाणी काय करायचे की जो नैसर्गिक झरे आहेत, कारण हा जो किल्ला आहे तो डोंगराळ भागामध्ये उंच ठिकाणी राहायचा आणि त्याच्यापेक्षा उंच जे काही ठिकाण असतात त्या ठिकाणाहून जे काही झरे येतात त्या झऱ्याचं पाणी काय करायचे तर एका जागी त्या झऱ्याचा पाण्याचा साठा करायचे आणि त्यालाच काय म्हणतात? देवटाके म्हणतात. तुम्ही ह्या आकृतीमध्ये पहा, ह्या आकृती यातून गडावर वस्ती करणाऱ्यांना आजही वर्षभर पाणी मिळते. म्हणजे या पाण्याचा वापर कशासाठी व्हायचा? पिण्यासाठी. म्हणजे आपण ज्या पद्धतीने हौदामध्ये घरामध्ये पाणी स्टोर करतो त्याच पद्धतीने याच्यामध्ये ते पाणी स्टोर करून ठेवायचे. मग सर्व विद्यार्थी काय झाले? बापरे, आश्चर्यचकित होऊन म्हणू लागले, इतकी शतक इतक्या उंच जागी पाणी कसे मिळत असेल? नंतर शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना जेवणाची सुविधा केली आणि विद्यार्थ्यांनी काय करू लागले? झोपडी, तिथे झोपड्या असतात खूप, तुम्ही जाऊन बघू शकता. सिंहगडापाशी ज्यावेळेस तुम्ही टूरला जाल त्यावेळेस तुम्हाला ऑब्झर्वेशन होईल की त्या ठिकाणी सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला पिठलं भाकरी मिळतं आणि त्या ठिकाणी अशा छोट्या छोट्या झोपड्या केलेल्या आहेत. आणि वेळ घालवल्यानंतर सर्व विद्यार्थी काय करू लागले? पायथ्याशी येऊन बसमध्ये बसले आणि रात्रीच्या मुक्कामासाठी ते कुठे निघाले? पुणे शहराकडे निघाले. शहर गेल्यानंतर संध्याकाळचा अल्पोहार म्हणजेच थोडा बहुत जेवण केल्यानंतर चहा घेतल्यानंतर शहरातील बाजारपेठेत फेरफटका मारण्यास तयार झाले. शिक्षका, आपण पुण्यातील शनिवारवाडा बाजारपेठेसाठी प्रसिद्ध असलेली तुळशीबाग. आता लक्ष द्या, पुण्यामध्ये काय आहे? शनिवारवाडा आहे. प्रसिद्ध बाजारपेठ असा प्रश्न पडल्यानंतर तुम्ही काय म्हणणार? तुळशीबाग. त्याच्यानंतर कोणती मंडई आहे? महात्मा फुले मंडई आहे. या परिसरात थोडा वेळ फिरणार आहोत असे शिक्षका त्यांना सांगू लागल्या. या ठिकाणी घाऊक व किरकोळ बाजारपेठा आहेत, येथे तुम्ही खरेदी करू शकता. हे करताना मात्र तुम्ही केलेल्या निरीक्षणांची नोंद करण्यास विसरू नका. दिवस दुसरा सकाळी 7 वाजता सकाळची न्यारी घेऊन बस अलिबागच्या दिशेने मार्गस्थ झाली. आता आपण मुंबई पुणे द्रुतगती मार्गाने जात आहोत. भूरचनेत काही बदल झालेला दिसत आहे का? आपण लोणावळ्याजवळील राजमाची, लक्ष द्या, राजमाची या ठिकाणी थांबणार आहोत. हा जो राजमाची आहे हा ठिकाण कुठे आहे? लोणावळ्याजवळ आहे. आणि लोणावळा कुठे आहे? मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आहे. त्यावेळेस तुषार, होय मॅडम, आपण जरी सपाट रस्त्यावरून जात आहोत तरी आजूबाजूला कसा आहे? डोंगराळ प्रदेश दिसत आहे. घरांची संख्या कशी होत आहे? आता कमी होत आहे.
लोणावळ्याच्या पुढे गेल्यावर राजमाची या ठिकाणी गाडी थांबवून शिक्षकांनी भूरचनेच्या वैशिष्ट्याबाबत पुढील माहिती दिली. शिक्षिका म्हणाल्या, हा पश्चिम घाटाचा उतार आहे. या पर्वतीय भागाला आपण सह्याद्री असंही म्हणतो. या ठिकाणाहून भू उतारातील फरक सहजपणे पाहू शकतो. पूर्वेकडील उतार मंद स्वरूपाचा आहे. लक्षात घ्या, पूर्वेकडला उतार कसा आहे? मंद स्वरूपाचा. तर पश्चिमेकडला उतार कसा आहे? तीव्र आहे. पश्चिमेकडील बाजूस कडा व अनेक धबधबे दिसत आहेत. याबद्दल आपण इयत्ता 9वी मध्ये शिकलो आहोत असे शिक्षिका म्हणू लागल्या. या भागात उल्हास या पश्चिमेकडे वाहणाऱ्या प्रमुख नदीचं उगम स्थानही आहे. आता लक्ष द्या की पश्चिमेकडे कुण्या नदीचं उगम स्थान आहे? उल्हास. नामदेव म्हणतो, नकाशा पाहतो, आता आपण घाट उतरून खोपोलीकडे चाललेलो आहोत ना? शिक्षिका म्हणते, बरोबर आहे, हा पश्चिम घाटातला बोरघाट आहे. खोपोली हा काय आहे? पश्चिम घाटातला कोणता घाट आहे? बोरघाट आहे. आणि यालाच काय म्हणतो आपण? खंडाळा घाट. खूप सुप्रसिद्ध असं बॉलिवूडचं गाणं आहे, आठवलं असेल सर्वांनाच. आता आपण भारताच्या पश्चिम किनारपट्टीच्या प्रदेशात उतरणार आहोत. आता तुम्हाला दिसणारे वृक्ष, घर, मृदा यांचं निरीक्षण करा. शिव म्हणतो, मॅडम, घाटात विविध प्रकारच्या वनस्पतींची दाट वनं दिसत आहेत. त्यामध्ये मोठ्या पानांची झाडं जास्त आहेत. अशी झाडं सिंहगड परिसरातही आपण पाहिलं होतो. म्हणजे हा ठिकाण सुद्धा कसं आहे? जास्ती पर्जन्यमानाचा म्हणजे जास्ती पाऊस पडण्याचा ठिकाण आहे. शिक्षिका, ती सागाची झाड आहेत. हा सर्व प्रदेश पानझडी वृक्षांचा आहे. या भागात अनेक वनराया व देवराया आहेत. घाट पार केल्यानंतर दाट वने विरळ होऊन भात शेतीच्या जमिनी आणि मोठी औद्योगिक क्षेत्र दिसायला लागली. नजमा म्हणते, मॅडम, हवेत बदल जाणवतोय. आता गरम व्हायला लागलं आहे आणि घाम येतोय. काय येऊ लागला मित्रांनो? कारण ज्यावेळेस आपण समुद्राच्या जवळजवळ जाऊ त्यावेळेस काय होतं? आर्द्रता जी असते त्याच्यामध्ये वाढ होते आणि त्याच्यामुळे काय होतं? माणसाला घाम येत असतो आणि त्वचा कशी होत असते? आपली चिकट होत असते. नामदेव म्हणतो, मॅडम, या भागात पाऊस सुरू झाला आहे आणि पावसाचं प्रमाण जास्त दिसतं, त्यामुळं असं होत असावं. शिक्षिका म्हणतात, नामदेव, निरीक्षण बरोबर आहे. या प्रदेशात पाऊस जास्त पडत असल्यामुळे तसंच समुद्र सानिध्यामुळे म्हणजे समुद्राच्या बाजूला असल्यामुळे पावसाचं प्रमाण अधिक असल्यानं ह्या ठिकाणी भात हे मुख्य पीक आहे. कोकणामधला प्रमुख पीक कोणता आहे? तर भात आहे. मग त्यावेळेस काही वेळानंतर ते समुद्राजवळ पोहोचतात. मग शिक्षिका विचारतात, या समुद्राचं नाव काय? तर कोकण ठिकाण हा कोणीकडे येतो? मुंबईच्या साईडला. मग तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की तिकडल्या बाजूला कोणता? अरब. म्हणजेच कोणता समुद्र आहे आपल्या बाजूला? अरबी समुद्र. आणि भारताच्या इकडल्या साईडला तामिळनाडू साईडला कोणता समुद्र आहे? हिंद महासागर. सर्व विद्यार्थी एका सुरात म्हणतात अरबी समुद्र. शिक्षिका म्हणतात, छान. अलिबागला पोहोचल्यानंतर मुक्कामाच्या ठिकाणी जाण्यापूर्वी आपण तलाठी कार्यालयात जाणार आहोत. तिथे तुम्ही शाळेत तयार केलेल्या प्रश्नावलीच्या आधारे माहिती मिळवा. उर्मी म्हणते, आम्ही त्यांना परिसरातली पिके, मृदा प्रकार, फळ, इतर नगदी पिके याबाबत प्रश्न विचारणार आहोत. तलाठ्याकडे का जातात? कारण सर्व जो काही गावामध्ये काय पिकं घेतात त्याच्याबद्दलची सर्व जी नोंद आहे ही तलाठ्याकडे असते. म्हणून ते विद्यार्थी कुणाला भेटायला जाणार आहेत? तलाठ्यांना. शिवाय परिसरात गोळा केलेला जो काही महसूल असतो, सिंचनाखालील जे काही क्षेत्र असतात, पाणलोट क्षेत्र जे काही असतात, त्याचे कार्यक्रम जे काही असतात, ग्रामीण भागातील व्यवसायाबद्दलचे प्रश्न हे विद्यार्थी जाऊन त्या तलाट्याला विचारणार आहे. शिक्षिका, जेवणानंतर आपण समुद्र किनाऱ्यावर जाणार आहोत. तुमच्यापैकी किती विद्यार्थी आज प्रथम प्रत्यक्ष समुद्र पाहणार आहोत? अभिरा म्हणते, मी तर आतापासून समुद्राच्या चित्तथरारक दृश्यांची कल्पना करत आहे. तो कसा असेल? तिथे नेमकं काय असेल? का फक्त पाणीच असेल? शिक्षिका, खरं आहे अभिरा. आता आपण किनारपट्टीवर जाऊया. तिथे गेल्यानंतर कोणती काळजी घ्यायची याबाबत स्पष्ट सूचना सर्वांना दिल्या आहेत. इथेही
आपण एक किल्ला पाहणार आहोत, त्याचं नाव आहे कुलाबा किल्ला. अलिबागला कोणता किल्ला आहे? कुलाबा किल्ला, किंवा त्यालाच काय म्हणतात? अलिबाग किल्ला असंही म्हणतात. यावेळी आपल्याला भरती ओहोटी यांचा जो काही वेळ आपल्याला इन्स्ट्रक्शन दिलेला आहे ते लक्षात ठेवायचं आहे, कारण हा किल्ला किनाऱ्यापासून समुद्रात काही अंतरावर आहे. म्हणजे हा किल्ला कुठे आहे? समुद्रामध्ये आहे. लाटांनी तयार केलेले काही भुरुपे आपल्याला या ठिकाणी पाहता येणार आहेत. तुम्ही काही सागरी भुरुपांची नावे सांगू शकाल का? असे म्हणल्यानंतर विद्यार्थी एका सुरात सांगतात. पुळण, सागरी गुहा, तरंग घर्षित मंच, वाळूचा दांडा. शिक्षिका: वा छान, तुम्हाला बरंच आठवते. त्यानंतर नेहा म्हणते, मॅडम आधी पाहिलेल्या 2 किल्ल्यापेक्षा हा किल्ला वेगळा आहे. शिक्षिका: खरं आहे नेहा, तू त्यांच्यामधला फरक सांगू शकतेस का? होय मॅडम, हा किल्ला पाण्यात बांधलेला आहे. अलिबागचा किल्ला हा कुठे बांधलेला आहे? पाण्यामध्ये आहे. तर जे काही इतर 2 किल्ले होते ते किल्ले कुठे होते? जमिनीवर. आणि जे जमिनीवर किल्ले असतात त्यांना काय म्हणतात? भुईकोट किल्ला. हा किल्ला तरंग घर्षित मंचावर बांधला आहे. तरंग घर्षित मंच म्हणजे काय? तर समुद्राच्या लाटा काय होत असतात? कंटिन्युअसली, सातत्याने त्या जो काही किल्ला आहे त्याला आदळत असतात, आणि त्या समुद्राच्या लाटामध्ये आणि त्या किल्ल्यामध्ये सातत्याने काय होत असतं? घर्षण होत असतं. पाण्याने वेढलेला असल्यामुळे अशा किल्ल्यांना जलदुर्ग म्हणतात. पूर्वी सागर किनाऱ्याचं रक्षण करण्यासाठी असे किल्ले बांधले जात. पश्चिम किनाऱ्यावर असे अनेक किल्ले आहेत. नेहा: हो, मी यापूर्वी जंजिरा किल्ला, सिंधुदुर्ग ही असे अनेक नावे ऐकली. शिक्षिका म्हणते, तुम्ही घेतलेल्या माहितीच्या आधारे सांगा बरं, या ठिकाणी असणारे व्यवसाय कोणते? समुद्र जो काही किनारा आहे तिथला प्रमुख व्यवसाय कोणता असतो? तर तिथला प्रमुख व्यवसाय असतो मासेमारी आणि शेती. शेती म्हणजे कोणती शेती? भात शेती. शिक्षिका: बरोबर राहुल, हे व्यवसाय कोणत्या प्रकारात येतात? आणि जे मासेमारी आणि शेती आहे हा व्यवसाय येतो प्राथमिक व्यवसाय. शिक्षिका: खरं आहे, सुरुवातीला येथे मासेमारी हा व्यवसाय होता. नंतरच्या काळात या प्रदेशात शेती सुद्धा केली जाऊ लागली, पण किनाऱ्यापासून दूर किनाऱ्यालगत वाड्यामध्ये नारळी, पोफळी सुपारी म्हणजे पोफळी म्हणजे सुपारी, फणस घेऊ लागले, केळी आणि काही मसाल्याच्या पदार्थांची लागवड होते. आणि याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे काय? बागायत शेती. आणि आजकाल काय करतात? याच्या व्यतिरिक्त काजू, आंबा याची सुद्धा त्या ठिकाणी शेती घेतली जाते. आता येथे पर्यटन हा एक महत्वाचा व्यवसाय आहे. पहिला व्यवसाय कोणता? मासेमारी. दुसरा व्यवसाय कोणता? शेती. आणि तिसरा व्यवसाय कोणता? आता यांचा प्रमुख पर्यटन. त्यानंतर सर्वांनी किनाऱ्यावरील वाळू मोजमस्ती केली. सूर्यास्ताचे विहंगम दृश्य कॅमेऱ्यात टिपले. सूर्यास्तानंतर सर्वजण मुक्कामाच्या ठिकाणी आले. क्षेत्रभेटीचा अहवाल लेखनासाठी उपयुक्त मुद्द्यावर चर्चा करून टाचण तयार केली. रात्रीचे जेवण घेऊन त्यांनी विश्रांती घेतली. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण परतीच्या प्रवासाला निघाले.